राम राम मंडळी, तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज होतो आमच्या गावचं गवळदेव। जरा आमच्या शुभल्याक बघा कसं चालता। मित्रांनो, गवळदेवाक जायचं म्हणजे काट्याकुटातून जायचं लागतं। वाटेत आमका मित्रांनो संदीपदा गावलं, विचारलं तर सांगू लागलो की कोथिंबीर हाणूक जाते। येऊन मित्रांनो बघले तर गेल्या वर्षीचो राम सेतू पूल गायब झालेलो होतो। गवळदेवाक मित्रांनो पोचल्या माका लहान पोरांनी कामाक लावलं नाही, लांब लचक दांडे काढूक लावले नाही, कारण की त्यांका बसाक जागा करूची होती। त्यांका होय तशी लाकडा काढून दिल्याच्या नंतर मी लगेच खाली येले, कारण की खाली एकदम मेन काम चालू होतं आणि ता दाखवणं तुमका साहजिकच आहे। पहिले मित्रांनो ह्या तिघ जणांचं पहिला दर्शन झालं, कारण की ह्यांचं मेन काम होता आता म्हणजे खोबरा किसणं, भोपळे वगैरे चिरून घेणं भाजीसाठी। जितक्या मित्रांनो तुमका या खोबरा दिसतात तितक्या सगळ्या ह्या सोलकडीसाठी वापरला जाताला। आम्ही येऊच्या आधी देवांची पूजा झालेली होती, म्हटलं आपण पण पाया पडान घेऊया। आम्ही पाया पडान झाल्याच्या नंतर थोड्या वेळा मित्रांनो बऱ्यापैकी काम झालेलं होतं। भोपळं चिरून झालेली होती, खोबरा किसून झालेला होता, माझं पाणी करून घेतलेला होता, त्याच्यानंतर मिरची वगैरे कापून घेतलेली होती। थोड्या वेळा माझं लक्ष पडलं तो म्हणजे छोटू आधार, कारण की छोटू आधा भजीचा पीठ करी होतो एक नंबर। टोपातून मित्रांनो एकदम गरम गरम वाफ निघा होती, कारण की शिजा होती ती म्हणजे डाळ। मित्रांनो सगळ्यात मेन काम ता म्हणजे पुरी बनवणं, आणि पुरी बनवण्यासाठी दिनो आदा आणि त्याच्यासोबत असलेले इतर सगळे पट हात चालले होते, कारण की जेवचा होता आणि सकाळ मकाळ खेळाक जायचा होता। बाहेर येऊन मित्रांनो बघले तर लहानपणांनी बऱ्यापैकी बसाक जागा केलेली होती। वडे बिडे मित्रांनो एकदम मस्तपैकी तळून काढलेले होते, कधी खातो असा झालेला, आणि वडे तळून काढणार तो म्हणजे अप्सो आदो आपलो। मी गवळदेवाकडे गेल्याच्या नंतर मित्रांनो डाळ शिजा होती, पण भात अगोदरच शिजवून झालेलो होतो। मित्रांनो सगळ्यात मोठा काम होता त्या म्हणजे भाजी बनवणं, आणि भाजी बनवण्यासाठी टोप लागणार होतो, आणि त्या टोपाक थामान विमान लावून चेतनो आणि एजंदा घेऊन इल्लेले। तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतोय, कारण की हय पाण्याची कमी बिलकुल नाही, पिऊसाठी एकदम शुद्ध पाणी हय असा। मित्रांनो चेतनो आमचं लगेच भाजी करूसाठी रेडी झालेलो होतो, आणि मित्रांनो एके साईटिक श्यामाकान आमच्या सोलकडी एकदम फर्स्ट क्लासमध्ये रेडी करून घेतलेल्या आहे। मित्रांनो वाडी दाखवतो टाईम झालेलो होतो, आणि दरवर्षीप्रमाणे आमचं बारको अक्का वाघाची वाडी दाखवता। हैसर मित्रांनो संदीपदान आमच्या सोलकडी टेस्ट करून घेतल्या, आणि रिझल्ट विचारलं तर ओके म्हणान सांगल्यान। शेवटचं काम राहिलेलं होता, मग छोटू आदन पटापट हात चालवल्यान आणि सगळे पुरी तळून काढल्यान। आणि तवसर मित्रांनो भोपळ्याची भाजी सुद्धा रेडी झालेली होती। आणि मित्रांनो शेवटचं काम राहिलेलं होता म्हणजे भजी बनवणं, आणि भजी बनवणं ह्या मेन काम होता। जवळजवळ मित्रांनो जेवण बनवून कंप्लीट झालेला होता, म्हटलं आपण करायचं काय, तर आम्ही इलो खाली व्हाळाकडे, आणि हो आमचे तो पूल बांधूक लागलो। वर येऊन मित्रांनो बघलंय तर वाडी बिडी दाखवून झालेले होते, लगेच सगळेजण जेवक बसले। सगळ्यांकाच मित्रांनो भूक लागलेली होती, आणि जेवणाचं इतकं खमंग वास सुटलेलं होतं की कधी जेवतंय असं झालेला होता सगळ्यांचा। ज्यापैकी अर्धी गँग ही जेवक बसल्याच्या नंतर बाकीच्यांनी वाढूक सुरुवात केल्याने झाल्याच्या नंतर जो तो एकच सांगी होतो की यंदाच्या वर्षी जेवण एक नंबर झालेला। गावातले जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक वेगळाच उत्साह आणि आनंद असता। गवळदेवाचा जेवण घालणं ही फार पूर्वीपासूनची परंपरा, आणि ही आज सुद्धा जपली जाता।